तर संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय। मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक मिळते। हो, 24 जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका हॉलमध्ये चक्क टेबलावर बसवून फॅनच्या थंड हवेत कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, संभाजीनगरमध्ये काय घडतंय? पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। शेजल, तू म्हणते तसंच आहे की इथले पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, कारण 2 दिवसापूर्वी मोठी कारवाई पोलिसांनी केली होती आणि त्या प्रकरणी 3 जणांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। विशेष म्हणजे हे जे 3 आरोपी आहेत ते एमडी ड्रग्सचा पुरवठा शहरामध्ये करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यामुळे जवळपास 1.25 कोटीचं एमडी ड्रग पकडलं। त्याचबरोबर त्या कंपनीतले वेगवेगळी साधनं पोलिसांनी पकडली आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये घेतल्यानंतर हा एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, कारण पोलिसांनीच या सगळ्या गुन्हेगारांना प्रवृत्त करतात का, गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत का, असा प्रश्न निर्माण होते। कारण त्या ठिकाणी त्या आरोपीला बडदास्त ठेवलेली आपण दिसते आहे। बिर्याणी, त्याचबरोबर नॉनव्हेजचं जेवण पार्सल आणून पोलीस ठाण्याच्या टेबलावर वरून फॅन सुरू आहे आणि खालून त्यांचं नॉनव्हेजची पार्टी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे आता ही सगळी जी यामागे कोण आहे याचा शोध लावून वरिष्ठांनी कारवाई करावी अशी एक मागणी त्या परिसरातील नागरिकांची होते। कारण गुन्हेगार अशा पद्धतीनं जर पोलीस ठाण्यामध्ये मेजवानी। अगदीच माधव, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। या संदर्भात पुढे देखील माहिती घेत राहू। मात्र आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची वेळ पोलिसांवर का आली आणि का आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। कशा प्रकारे आरोपी या ठिकाणी बसून जेवण करताय आपण या दृश्यांमध्ये बघतोय।